महिलांना सोशल मीडिया व मोबाईलद्वारे अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या परप्रांतीय व्यापारी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गारगोटी येथील हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर युवराज येडोरे यांनी गारगोटी व भुदरगड तालुक्यातील सर्व परप्रांतीय दुकाने व कामगारांची पुढील 15 दिवसांत पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायतीकडे नोंदणी करण्यात यावी, अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेईल असा इशारा दिला। आंदोलनकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी केली। तसेच सोशल मीडियावरील महिलांविरोधातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, भाडेकरूंची पोलीस पडताळणी, व्यावसायिकांची नोंदणी आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन कोणत्याही जाती, धर्म किंवा समाजाविरोधात नसून महिलांच्या सुरक्षितता आणि न्यायासाठी असल्याचेही स्पष्ट केले। या आंदोलनात महिला, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टर युवराज येडोरे, राहुल पाटील, राहुल कुंभार, कृष्णा भारतीय, निवेदिता येडोरे, विशाल पाटील, अंजली जाधव, धनश्री पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्पीड न्यूजसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट।